मी असंच म्हणेन, की उत्तर ह्या मूव्हीचे खरे नायक हे मूव्हीचे रायटर आणि डायरेक्टर क्षितिज पटवर्धन हेच आहेत. असं मी का म्हणतो हे व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येईलच. जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि उत्तर ह्या मूव्हीचा रिव्ह्यू आपण सुरू करू. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. उत्तर ही मूव्ही मी पाहिली, परंतु ह्या मूव्हीचा रिव्ह्यू करण्यासाठी मला थोडा उशीर होतोय, त्यासाठी मी माफी मागतो. तर उत्तर ह्या मूव्हीची कथा आहे एआयची, आईची आणि मुलाची. आणि काही सीन तुम्हाला मला सांगायचे आहेत, परंतु कोणतेही स्पॉइलर न देता लिखाणामध्ये काय ताकद असते हे समजून सांगण्यासाठी मला ते सीन तुम्हाला सांगावे लागतात. अजिबात काळजी करू नका, मी कोणताही स्पॉइलर सांगणार नाही. तर मूव्हीमध्ये तुम्हाला असा एक सीन पाहायला भेटेल जिथं आई, जिचा रोल प्ले केलाय रेणुका शहाणे यांनी, तर ती आई घरी येते आणि तिचा मुलगा, ज्याचा रोल प्ले केलाय अभिनय बेर्डे यांनी, तर तो मुलगा घरी वाटच पाहत होता आणि आई कुठून तर आले, तिला काहीतरी समजलंय, तिच्या आयुष्यात काहीतरी महत्वाची घटना घडली आणि त्यानंतर ती घरी आली आणि घरी आल्यानंतर तो मुलगा जो तिची वाट पाहत बसला होता तो तिला एका खुर्चीवर बसवतो, तिच्या समोरच्या खुर्चीवर बसून त्याच्या करिअर बद्दल, त्याच्या डोक्यात ज्या काही आयडिया आहेत आणि त्याला जे काही करिअर मध्ये करायचं आहे वगैरे किंवा त्याच्या भावना तो अगदी उत्स्फूर्तपणे बोलून दाखवतोय तिला. तो खूप उत्साहात आहे आणि आई म्हणजे रेणुका शहाणे एकसारखे त्या मुलाकडे पाहतायत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते, म्हणजे अश्रू आहेत, परंतु ते अश्रू बाहेर येत नाहीत किंवा ती अश्रू तिनं खूप प्रयत्न करून थांबवले. तिला तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळू द्यायचे नाही, तिच्या भावना तिला मुलापर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत आणि त्यासाठी ती खूप कंट्रोल करते. तो सीन रेणुका शहाणेंनी इतका मस्त त्या सीन मध्ये त्यांनी ऍक्टिंग केली. ऑब्व्हियसली अभिनय बेर्डे यांनी देखील त्या सीन मध्ये खूप छान ऍक्टिंग केली, परंतु तो सीन अगदीच कमी डायलॉग असतील, फक्त एक्सप्रेशनने, फक्त डोळ्यातून त्यांनी मला खूप इमोशनल केलं. मी कितीतरी वेळा मला भरून आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तो सीन असा इतक्या छान पद्धतीने लिहिला गेलाय, म्हणून मी म्हणालो की खरा नायक या मूवीचा एक क्षितिज पटवर्धन आहे. आणि जेव्हा अभिनय बेर्डे त्या फ्रेम मधून बाहेर जातात आणि ती रिकामी खोली आहे आणि त्या रिकाम्या खोलीकडे रेणुका शहाणे पाहतायत, एका एका गोष्टीकडे ते असे पाहतायत, जणू की ते सगळ्या गोष्टीला ते त्यांच्या मनात साठवतायत, डोळ्यात भरून घेतायत. इतके वर्ष ते त्या रूम मध्ये राहिलेत, परंतु आज त्यांना त्या प्रत्येक गोष्टी अशा डोळे भरून पाहायचे. आणि त्या सीन नंतर जितके काही सीन आहेत रेणुका शहाणे यांची उत्तर या मूवीतले, त्या प्रत्येक सीन मध्ये किंवा मॅक्झिमम सीन मध्ये रेणुका शहाणे यांच्या डोळ्यामध्ये पाणी मला दिसत होतं. आणखीन एक सीन तुम्हाला सांगतो. एक अशी केबिन आहे आणि त्या केबिन मधून रेणुका शहाणे बाहेर येतात आणि त्या केबिनच्या बाहेर बसलेली एक एम्प्लॉई त्यांना सांगते की तुम्ही आमच्या ह्या ऑफिस बद्दल जे काही ठिकाण होते ते ठिकाण मी तुम्हाला सांगणार नाही कारण ते स्पॉइलर असू शकतो, तर या आमच्या ऑफिस वगैरे त्याच्याबद्दल तुम्ही गुगल रिव्ह्यू द्या. आणि तेव्हा रेणुका शहाणे फक्त त्या व्यक्तीकडे काही क्षण, काही सेकंद फक्त बघतायत एकसारख्या नजरेतून, कोणताही डायलॉग नाही, चेहऱ्यावर खूप मोठे एक्सप्रेशन नाहीत, फक्त एकसारखे ते बघतायत. आणि परत एकदा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी फर्स्ट हाफ मध्ये मी खूप इमोशनल झालो. त्या मूवीचा विषय इतका इमोशनल आहे, ज्या पद्धतीनं क्षितिज पटवर्धन यांनी ती लिहिलंय, ज्या पद्धतीचा स्क्रीन प्ले आहे, जे डायलॉग आहेत आणि त्यामध्ये अभिनय बेर्डे असू देत किंवा रेणुका शहाणे असू देत किंवा निर्मिती सावंत असू दे किंवा ऋता दुर्गुळे असू दे, या सगळ्या ऍक्टरनी ज्या पद्धतीची ऍक्टिंग केली, त्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॅक्ट पाडून जातात. परंतु असं नाही की मूवीमध्ये काही निगेटिव्ह पॉईंट नाहीत, एका दुसरा निगेटिव्ह पॉईंट मूवीमध्ये आहे, तो देखील मी व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याआधी मला आणखीन एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे जेव्हा आपण आपल्या मनामध्ये काहीतरी घालमेल सुरू असते, आपण घाबरलेलो असतो किंवा काहीतरी मनामध्ये आपल्याला दुःख असतं आणि ते आपण जरी बोलायचं नाही असं ठरवलं तरी आपल्या चेहऱ्यावर दिसतं, जरी आपण चेहऱ्यावर जरी लपवलं तरी आपल्या शरीराचा कोणता तरी अवयव ती दुःख दाखवत असतो, रिप्रेझेंट करत असतो. तशाच प्रकारे अभिनय बेर्डे हे जेव्हा अस्वस्थ असतात तरी ते बोलत नाही, तरी ते चेहऱ्यावर दाखवत नाही, तेव्हा त्यांच्या पायाची बोट त्यांची अस्वस्थता दाखवतात. आणि ह्याच बारीक सारीक गोष्टी असतात, ज्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऑडियन्सला दाखवता तेव्हा ऑडियन्स त्या कॅरेक्टर बरोबर कनेक्ट करतं, रिलेट करतं. हे मराठी मधल्या मॅक्झिमम मूवी मध्ये ह्या गोष्टी मिसिंग असतात. मी जे म्हणतो ना, कॅरेक्टरला डेप्थ नाही, डेप्थ नाही म्हणजे काय, तर ह्याच बारीक सारीक गोष्टी ऍड कराव्या लागतात आणि त्या जबरदस्तीच्या नसाव्यात. आणखीन एक सीन आहे, ज्या सीन मध्ये एका खोलीमध्ये आई उभे म्हणजे रेणुका शहाणे उभे आहेत आणि दुसऱ्या खोलीमध्ये अभिनय बेर्डे उभे, त्यांच्यामध्ये एक भिंत आहे. जर पाहायला गेलं तर या दोघांमधलं अंतर काही खूप जास्त नाही. ते अंतर जर मोजायचं झालं तर ते जवळ आहेत एकमेकाच्या, परंतु त्यांच्यामध्ये एक भिंत आहे आणि तेव्हा ते काहीतरी कॉन्व्हर्सेशन तेव्हा देखील त्यांचं सुरू आहे. आता ते सीन अशा पद्धतीने घेतलाय, ते प्रेम अशा पद्धतीचे आहे की रेणुका शहाणे यांच्या आयुष्यात काहीतरी घडतंय, सायमल्टेनियसली अभिनय बेर्डे यांच्या देखील आयुष्यात काहीतरी घडतंय, परंतु ते दोघं जण एकमेकांना कनेक्ट करू शकत नाहीत. हे दाखवण्यासाठी मध्ये ती भिंत दाखवली गेली आणि त्या भिंतीच्या मध्ये एक छोटासा रिकामा भाग आहे खिडकीसारखा, ज्यातून अभिनय बेर्डे त्याच्या आईसाठी जेवणाचं ताट वगैरे देत आहेत असं. आणि ते पाहताना समजते
असते की इमोशनल कनेक्ट नाही मुलाचा आई बरोबर. आई खूप इमोशनली कनेक्टेड आहे मुलाशी आणि तिला सगळंच कळतं मुलाच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, परंतु मुलाला त्या गोष्टी समजत नसतात. आणखीन एक सीन मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या सीनचा जर अर्थ तुम्हाला मूव्ही पाहताना समजला ना, मूव्हीतून लेखकाला जे काही सांगायचं आहे ना, ती गोष्ट तुम्हाला समजली असं समजा. तर तो सीन असा आहे की रेणुका शहाणे एका ठिकाणी बसलेत, कोणासोबत तर बोलतेत आणि नंतर काही वेळेनंतर त्या अशा आडव्या होतात. ओके, अशा ते बसलेत आणि नंतर ते आडव्या होतात. तो सीन तिथे कट होतो आणि नेक्स्ट सीन मध्ये अभिनय बेर्डे यांनी बनवलेला एक रोबोट, मी जर म्हणलो नाही एआय बद्दल देखील ही स्टोरी आहे, तर ही एआय चा वापर करून बनवलेला जो रोबोट आहे तो असा आडवा पडलेला आहे. तो अभिनय बेर्डे स्वतःच्या हाताने त्या रोबोटला उभा करतो. या गोष्टीचा अर्थ जर तुम्हाला समजला तर समजा की या मूव्हीतून लेखकाला जे सांगायचंय ती गोष्ट तुम्हाला समजली. मला आणखीन एक गोष्ट या मूव्ही मधली आवडली, ती म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी मागचं सायन्स समजतं, म्हणजे एखादी गोष्ट कशी वर्क होते, एखादी मोटर, एखादा प्रोग्राम कसा रन होतो, हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं समजतं. मला हे जग समजलंय, हे जग कसं वर्क होतं हे मला समजले, कारण मला त्या गोष्टी मागचं सायन्स समजायला लागले. आणि अशा फेज मध्ये खूप सारे मुलं असतात. या मूव्ही मध्ये जो मुलगा आहे त्याला तो त्याच्या करिअरकडे जितका कॉन्शियसली बघतोय, त्याची जी मानसिक गरज आहे, त्याची शारीरिक गरजा ज्या आहेत, ज्या वयात तो असल्यामुळं त्याला फ्रीडम असावा, त्याला प्रायव्हसी असावी, या सगळ्या गोष्टीकडे तो जितका जागरूकपणे बघतोय, तितक्या जागरूकपणे तो त्याच्या आईकडे बघत नाही. तो त्याच्या आईकडे बघताना फक्त आई म्हणून पाहतो, किंवा ही माझी आई आहे या दृष्टिकोनातून तो फक्त पाहतो. परंतु ती आई जी आहे ती एक स्त्री आहे, तिच्या काही मानसिक गरजा असू शकतात, तिच्या काही शारीरिक गरजा असू शकतात, तिचं तिच्या करिअर बद्दल काही विचार असू शकतात, तिचं फ्रीडम, तिच्या प्रायव्हसी, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. परंतु तिच्याकडे पाहताना आपण फक्त आई म्हणून पाहतो आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या आपण स्वतःसाठी मात्र पाहत असतो जागरूकपणे, पण तिच्याकडे पाहताना त्या गोष्टी आपल्या नजरेत येत नाही, सगळ्या गोष्टी गायबच होतात. ही गोष्ट देखील लेखकाने या मूव्ही मध्ये सांगितली आणि ती फक्त डायलॉग मधून न सांगता त्यासाठी काही उत्कृष्ट असे सीन लिहिले गेलेत. आणि माझी जी तक्रार असते की मॅक्झिमम मराठी मूव्ही ही मराठी प्रेक्षकांना बालिश समजून आणि गृहीत धरून लिहिल्या जातात आणि त्यामुळे त्यांचं मराठी प्रेक्षक त्यांना अगदी नकारतात. परंतु उत्तर या मूवीची स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग चांगला आहेच, त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफी देखील अतिशय उत्कृष्ट आहे. पुन्हा एकदा अमिलेंदू चौधरी यांचं काम तुम्हाला ऍज अ सिनेमॅटोग्राफर पाहायला भेटणार आहे. गोंधळी मूवी जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला समजलं असेल अमिलेंदू चौधरी हे किती छान सिनेमॅटोग्राफर आहेत ते. त्याचबरोबर आर्ट डिझाईन देखील या मूवीतलं खूप छान आहे, कॉस्ट्युम चांगले आहेत, मेकअप चांगला आहे, त्यामुळे ही मूवी पाहताना तुम्हाला टेक्निकली कुठेही कमी वाटत नाही. त्याचबरोबर मूवीतलं बीजीएम आणि मूवीतलं म्युझिक हे देखील खरंच चांगले आहेत. मूवी कुठेही मला तरी पर्सनली बोर झाला नाही, मला एंगेजिंग वाटला, क्युरियोसिटी माझी टिकून राहिली मूवीच्या शेवटापर्यंत. एक गोष्ट मात्र काही लोकांना मूवीतला निगेटिव्ह पॉईंट वाटू शकते, ती गोष्ट म्हणजे मूवीचा फर्स्ट हाफ हा इमोशनली हेवी आहे. तुम्ही इमोशनल होता, तुमच्या डोळ्यात पाणी येतं, परंतु मूवीचा सेकंड हाफ जसा सुरू होतो तसा मूवी एका वेगळ्या ट्रॅकवर जातो असं लोकांना वाटेल, कारण सेकंड हाफचा खूप मोठा पोर्शन हा इमोशनलेस आहे असं काही लोकांना वाटेल आणि मग त्यांना असं वाटेल की मूवी वेगळ्या ट्रॅकवर सुरू झाली, एक सायन्स ट्रिप वर घेऊन निघाली मूवी असं तुम्हाला वाटेल. परंतु ती गोष्ट चुकून झालेली नाही, ती कॉन्शियसली केलेली गोष्ट आहे. ती गोष्ट कॉन्शियसली का केली ह्याचं उत्तर तुम्ही जर थोडा विचार केला तर समजेल. मूवीच्या इंटरव्हलच्या आधी एक घटना घडते म्हणून मूवी इमोशनलेस होते आणि मूवीच्या क्लायमॅक्सला परत आणि मूवी इमोशनल होते. इथं एक पॉईंट असा आहे जो मला देखील ह्या मूवीला निगेटिव्ह पॉईंट वाटला, किंवा मला असं वाटलं की इथं देखील मूवी बेटर होऊ शकली असती, ती म्हणजे मूवीचा क्लायमॅक्स आणखीन जास्त इमोशनल होऊ शकला असता. मूवीचे शेवटचे जे 25 मिनिटं आहेत ते जास्त इमोशनल करता आले असते आणि जर ते केले असते तर आणखीन जास्त लोकांना ते आवडले असते, कारण मूवीच्या फर्स्ट हाफ मध्येच लोकांना हे फिक्स होतं की मला या मूवीमध्ये इमोशनल सीन पाहायला भेटणार आहेत आणि ते चांगले इमोशनल सीन असणार आहेत आणि त्यासाठी ऑडियन्स मेंटली तयार झाले फर्स्ट हाफ मध्येच. आणि सेकंड हाफचा एंड होत असताना क्लायमॅक्स मध्ये तशीच एक इमोशनल हाय त्यांना पाहायचे. त्यांना जर क्लायमॅक्स मध्ये आणखीन जास्त इमोशनल करता आलं असतं तर आणखीन जास्त एक्सपिरियन्स चांगला आला असता असं मला वाटतं. उत्तर या मूवीच्या पहिल्या 3 दिवसाचं कलेक्शन आहे 49 लाख, चांगलं कलेक्शन आहे. आता तुम्ही असं म्हणाल की एकीकडे साऊथचे आणि बॉलिवूडचे आता जास्त कलेक्शन करत नाहीत, पण साऊथचे मूवीचं कलेक्शन 400-500 हजार वगैरे जाते. बॉलिवूड मधले आता धुरंधरचं कलेक्शन देखील 300च्या वर गेले, 300 CR, आणि मराठीचं अजून पहिल्या 2-3 दिवसात लाखातच आपण खेळतो. पण लक्षात घ्या मराठी मूवीची अवस्था आहे बॉक्स ऑफिस वर ती पाहता 1 CRचं कलेक्शन हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. ज्या मूवी 5 CR किंवा 8 CR वर पर्यंत जातात
असतात त्या मराठीमध्ये ब्लॉकबस्टर अशा ठरवल्या जातात. ही देखील अवस्था बदलावी आणि आपलं कलेक्शन देखील बॉक्स ऑफिसवरचं जास्त व्हावं ही माझी देखील इच्छा आहे. परंतु सध्याचं उत्तर ह्याचं कलेक्शन धुरंधर ही मूवी थिएटरमध्ये चालू असताना जे काही कलेक्शन आहे 50 लाखाचं ते चांगलं आहे. याच्यापेक्षा जास्त कलेक्शन झालं असतं, कदाचित जास्त स्क्रीन मिळाल्या असत्या, जास्त लोकांपर्यंत ही मूवी पोहोचली असती. धुरंधर सारखी मोठी आणि उत्कृष्ट मूवी जर कॉम्पिटिशन करत नसते उत्तरचं तर कलेक्शन ऑब्व्हियसली जास्त असतं. तर अशा पद्धतीनं उत्तर या मूवी बद्दलचं हे माझं मत होतं. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की नाही हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. जर तुम्ही सहमत नसाल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचं योग्य शब्दामध्ये मत मांडू शकता. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटूया. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.